गेल्या 3 वर्षापासून आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये आहे. सोनिका मॅमच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः काम करतोय. तर मी माझा सुरुवातीला रिझल्ट सांगेन सर्वप्रथम. तर माझं जे वेट होतं ते 83 किलो होतं. तर एक आमचे शेजारचेच गेस्ट होते. त्यांनी मला ही लिंक दिली होती सोनिका मॅमची. तर मी वर्कआउटला गेलो. पहिले 1 महिना वर्कआउट केला. छान खूप बरं वाटलं. 2 किलो वेट कमी झालं बिचारा. खूप छान. डेली त्या मॅडम आम्हाला 5 दिवस आहे ना फ्रेश प्यायला द्यायचे. तेव्हा नाव बी माहित नव्हतं त्याचं. काय नाव, एक्झॅक्ट नाव काय फ्रेश. पण द्यायचे गल्ल्यात भरून 5 दिवस फ्री होतं त्यांच्याकडे. ह्या 5 दिवस घ्या. पण आम्ही आम्ही दररोज विचार करायचो आज बी देतील का? आज नाही फक्त 5 दिवस दिले. पण त्या 5 दिवसामध्ये लक्षात घ्या सोनिका मॅम 2 किलो माझं वेट लॉस झालेलं होतं. 2 किलो फक्त. पूर्ण एका महिन्यात. तर मला आमच्या ज्या गुरु आहे म्हणजे सोनिका मॅम या डेली सांगायच्या, की "पवार सर तुमचं वेट जास्त लॉस होणार नाही. लक्षात घ्या. हे 2 किलो झालं हे फक्त पाण्याची लेव्हल, वॉटर लेव्हल कमी झाली. तर पाण्यामध्ये हे वेट लॉस झालेलं आहे तुमचं." लक्षात घ्या जे कोणी नवीन गेस्ट असेल ते जरी 1 महिना वर्कआउट करतात त्यांचं 2 किलो वेट लॉस होऊ शकतं. विदाऊट सकस आहार घेता. पण नंतर होत नाही. आता मी जितका फास्ट वर्कआउट तुमच्या समोर केलाय, याच्यापेक्षा फास्ट वर्कआउट मी करू शकतो. याच्यापेक्षा फास्ट वर्कआउट मी करू शकतो. मी त्यानंतर 3 महिने वर्कआउट केला. लक्षात घ्या 3 महिने केला 90 दिवस. कारण की सोनिका मॅम काय सांगायच्या की 90 दिवस करा, 90 दिवस करा. खूप फरक पडेल, खूप फरक पडेल. मी पूर्ण 90 दिवस दमून वर्कआउट करायचो. इतका दमायचो की माझा जो त्रास होता युरिक ऍसिड आणि स्पॉन्डिलिसिस मी सर्वप्रथम पहिल्या रिझल्टला मी हेच सांगितलेले की युरिक ऍसिड आणि स्पॉन्डिलिसिस हा जो माझा रिझल्ट होता, जो मला प्रॉब्लेम होता, ज्या ज्याने म्हणजे मला खूप त्रास होता. 83 किलोमध्ये मला त्याचा खूप त्रास होता. तर तो त्रास कमी होण्याऐवजी लक्षात घ्या, कमी होण्याऐवजी तो डबलने वाढला होता. कारण की जो 3 महिने मी वर्कआउट केला त्याच्यामुळे माझ्या शरीराची प्रोटीनची लेवल एकदम कमी झाली. कॅल्शियम कमी झालं. इतका त्रास झाला मला, की मी त्यानंतर 1 महिना वर्कआउटच बंद करून टाकले. इतका त्रास झाला. मग त्यानंतर मला सुनीता मॅमचं पूर्ण गाईडलाईन लक्षात आली का मॅम मला काय सांगत होते की पवार सर नुसता वर्कआउट करून आणि नुसत्या तुम्ही उड्या मारून वेट लॉस होत नाही. आणि हे त्रिकाल सत्य आहे. मी तुम्हाला सुद्धा सांगेन का नुसता हा वर्कआउट हा फक्त 20% हो. हा लक्षात घ्या. हा फक्त आपल्याला घाम आलाय. हा फक्त 20%. तो 80% जो काम करतो तो सकस आहार आहे. मग त्यानंतर मी आमच्या मॅमचं ऐकलं, आमच्या गुरुचं ऐकलं. जी चुकी मी केली, ती चुकी तुम्ही नका. मी 3 महिने लेट केला, 90 दिवस मी लेट केलेले लक्षात घ्या. तुम्ही ते लेट नका करू. हां, तुम्ही नवीन-नवीन 15 दिवस करा जोपर्यंत तुम्हाला पूर्ण स्टेप जमत नाही. हळू-हळू जमत नाही. पण त्यानंतर तुम्ही तुमच्या गुरुचं ऐका. ॲज अ तुमच्या गुरु संगीता मॅम असेल, प्रीती मॅम असेल, प्रतीक्षा मॅम असेल, शालिनी मॅम असेल, रीना मॅम असेल, ॲज अ तुमचे कुठलेही जे वेलनेस कोच आहेत ते. मग त्यांची गाईडलाईन घ्या. 10 दिवसानंतर तरी त्यांची गाईडलाईन तुम्हाला घेणं ते गरजेचं आहे. जर ती नाही घेतली तर तुमची जी डिसऑर्डर आहे, जो तुम्हाला त्रास आहे, त्याच्यामध्ये परत वाढ होऊ शकते. हा असा माझा रिझल्ट आहे. त्यानंतर मी 90 दिवसामध्ये 16 किलो वेट लॉस केलं परत. त्यानंतर सकस आहार घेऊन आणि पूर्ण 1 तासाची तुमच्यासाठी अशी कडक बॅच मी घेऊ शकतो नक्कीच. आणि कालच मी वाचलं आता मगाच मी सांगितलं. येस, येस मॅम हा माझा रिझल्ट झालेला आहे. तर वॉव! खूप ज्यांना छान. वाटतंय ना, की येस, येस मॅम 1 मिनिट बोलतोय मी फक्त. नक्की, नक्की. बोला, बोला. त्यांना वाटतंय ना, त्यांचं थोडंसं वेट वाढतंय. लक्षात घ्या. आता आपला वेलनेस कोच आहे ना, वजन असू दे हरकत नाही. हरकत नाही. असतं हळू ते कमी होईल. आता एका दिवसात तर काही होत नाही. तूप खाल्ल्याने काही होत नाही. तर तुम्ही 50 पायऱ्या चढून बघा फक्त 50 पायऱ्या. काही नाही आपल्या एका फ्लोअरला आता संगीता मॅम तुमच्या बिल्डिंगमध्ये असतात. तर तुम्ही 3ऱ्या फ्लोअरपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला 50 पायऱ्या पूर्ण होतात. 3रा फ्लोअर लक्षात घ्या. जर तुम्हाला दम आणि धाप लागली लक्षात घ्या दम आणि धाप समजायचं तुम्हाला वर्कआउटची नितांत गरज आहे. तुम्हाला वर्कआउटची नितांत गरज आहे. तुम्हाला सकस आहाराची गरज आहे. लक्षात घ्या नीड आहे तुमच्या शरीराची. गरज आहे. तुमच्या शरीराची ती गरज आहे. तुम्हाला ते ओळखायचं की संभाव्य तुम्हाला काही त्रास होणार आहे. एखाद्याला जर हार्ट अटॅक येणार असेल, थोडक्यात आपण अटॅक म्हणतो त्याला. तर तो रात्री येतो, कधी येतो, अचानक येतो. आपण म्हणतो चार मला माहित नव्हतं. कसं काय अचानक आलं? अरे कसं काय अचानक नाही येणार तुला? तुला 10 पायऱ्या चढ होत नाही. तुला का बरं नाही येणार? तो तुझ्या मार्गावरच आहे लक्षात घे. तर त्याच्यासाठी आपल्याला 50 पायऱ्या चढता येत्या का त्या पहिल्या बघा. तर तिथं जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम वाटलाय, तर नक्कीच आमची वेलनेस कोच जी आहे, जे आमच्या गुरु सोनिका मॅम हे तुम्हाला गाईडलाईन करतील.
एकदम प्रॉपर. मग त्यानंतर आता बघा आपले वेलनेस कोच, आज तुम्हाला काय कल्पना असेल किती किती आपण आज पायऱ्या चढलोय, 5,500 पायऱ्या चढलेलो आज आपण. लक्षात घ्या. येस सोनिका मॅम, जेव्हा सोनिका मॅम आणि आम्ही वर्कआउट करायचो 6,500 पायऱ्या आम्ही चढत होतो. 6,500. राईट. 50 पायऱ्या चढायच्या. जर तुम्हाला वाटले ना नवीन गेस्ट असेल, लक्षात घ्या नवीन गेस्ट असेल, जर 50 पायऱ्यांमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला 1 तासाचा वर्कआउट करावा लागला आमच्या सोबत. आणि लक्षात घ्या पहिला 10 मिनिटं करा. खूप सोपी पद्धत आहे. 10 मिनिटं करा आणि 40 मिनिटं उभे राहा. 15 मिनिटं करा, 35 मिनिटं उभे राहा. उभं राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तो एक वर्कआउट आहे. नंतर 30 मिनिटं करा, 35 मिनिटं करा. हळूहळू तुम्हाला 1 तासाचा वर्कआउट होईल आणि त्या 50 पायऱ्या नाही तर तुम्ही ऍज अ वेलनेस कोच तुम्ही यांना 10 मजले चढायला हे आरामशीर हळू चढतील. दम लागणार नाही, दम प्रत्येकाला लागणार, पण त्रास नाही होणार त्यांना. येस. जो नवीन आहे का ज्याचं कंबर 37च्या पुढे, जेंट्स ज्या लेडीजचं कंबर 31च्या पुढे, मोजून घे जागा. त्या संभाव्य त्यांना त्रास होऊ शकतो. लक्षात घ्या. हो, त्यासाठी हा वर्कआउट आहे. हे मी नाही वापरत. त्यासाठी माणसाची सकस जर आहार आहे. 37 असली Yes, thank you, ma'am. सुनिका ma'am, thank you. कमी येस करणं तुम्ही माझं आवश्यक ऐकून घेतलं. येस आहे. थँक्यू. येस, खूप छान सर. Ladies सगळ्या चा जर 31 असला, सरांसाठी क्लॅपिंग. कमर 31-32 कारण अमेझिंग रिझल्ट आलेला आहे. 16 किलो वेट लॉस करणं सोपं नाहीये. 16 किलो वजन कमी करणं सोपं नाहीये आणि अवघडही नाहीये. केलं तर लय 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 सोपं आहे. जसं सरांनी केलं. सुरुवातीला ऐकत तर कोणीच नाही, बरोबर की नाही?